मकर संक्रांतीच्या भाग 1 मध्ये आपण मकर संक्रांतीचे महत्त्व आणि भोगी पूजेचे महत्त्व ऐकले आहे. मकर संक्रांतीचा भाग 2 यामध्ये मकर संक्रांतीच्या पूजेची तयारी आणि पूजाविधी आपण ऐकला आहे. आज मकर संक्रांतीच्या भाग 3 मध्ये आपण मकर संक्रांतीला हळदी कुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणाऱ्या वाणाचे महत्त्व ऐकणार आहोत. मकर संक्रांतीला हळदी कुंकू करण्याचे आणि तेव्हा देण्यात येणाऱ्या वाणाचे महत्त्व आज आपण ऐकूयात. मकर संक्रांतीच्या दिवशी उत्तरायणाचा प्रारंभ होतो. मकर संक्रांतीच्या दिवशी ब्रह्मांडाची चंद्रनाडी कार्यरत झाल्याने सूर्याच्या उत्तरायणामध्ये ब्रह्मांडात रजसत्वात्मक लहरींचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे हा काळ साधना करणाऱ्यांना पोषक असतो. हळदी कुंकू करण्याचे आध्यात्मिक महत्त्व पाहत असताना असे लक्षात येईल की अशा पोषक काळामध्ये हळदी कुंकू करणे हे जीवाच्या दृष्टीने जास्त लाभदायक असते. हळदी कुंकवाच्या माध्यमातून आपण सुवासिनींच्या रूपात घरी आलेल्या साक्षात आदिशक्तीचीच पूजा करत असतो. हळद आणि कुंकू लावल्यामुळे सुवासिनींमधील श्री दुर्गा देवीचे अप्रगट तत्व जागृत होते आणि श्रद्धापूर्वक हळद कुंकू लावणाऱ्या जीवासाठी कार्य करते. हळदी कुंकू करणे म्हणजे एक प्रकारे ब्रह्मांडातील सुप्त आदिशक्तींच्या लहरींना जागृत होण्यासाठी त्यांना आवाहन करणे होय. हळदी कुंकवाच्या माध्यमातून जीव एक प्रकारे दुसऱ्या जीवातील देवत्वाची पंचोपचारातून पूजाच करत असतो. हळदी कुंकू आणि वाण देणे आदी विधीतून जीवावर सगुण भक्तीचा संस्कार होण्यास तसेच ईश्वराप्रती जीवाचा भाव वाढण्यास सहाय्य होते. हळदी कुंकवातील पंचोपचार पाहत असताना असे लक्षात येईल की हळद कुंकू लावणे म्हणजे दुसऱ्या जीवातील श्री दुर्गादेवीची अप्रगट शक्ती जागृत करणे आणि तिला भक्तिभावाने आवाहन करून तिची कृपादृष्टी संपादन करणे होय. अत्तर लावणे म्हणजे अत्तरातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधकणामुळे देवतेचे तत्व प्रसन्न होऊन जीवासाठी अल्प कालावधीत कार्य करते. गंधकणांकडे देवतेचे तत्व आकृष्ट झाल्याने ते जीवासाठी व्यापक रूपात म्हणजे आवश्यक त्या उपरूपात कार्य करते. गुलाब पाणी शिंपडणे म्हणजे गुलाब पाण्यातून प्रक्षेपित होणाऱ्या आपतत्वाशी संबंधित सुगंधित लहरीमुळे जीवाच्या सभोवताली असलेल्या वायुमंडलातील देवतेच्या सूक्ष्मतर लहरी कार्यरत होण्यास सहाय्य झाल्याने आपोआपच वातावरण शुद्धी होते. वातावरणातील त्रासदायक स्पंदने दूर झाल्यामुळे जीवाला कार्यरत देवतेच्या सगुण तत्वांचा लाभ अधिक मिळतो. ओटी भरणे म्हणजे श्री दुर्गादेवीच्या ब्रह्मांडात कार्यरत असणाऱ्या इच्छाशक्तीला आवाहन करणे. श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती ही तिच्या ओटीपोटात संपुटित झालेली असल्याने ओटी भरणे म्हणजे तिच्यातील संपुटित इच्छाशक्तीला आवाहन करून शरण जाणे होय. ओटी भरण्याच्या प्रक्रियेतून ब्रह्मांडातील श्री दुर्गादेवीची इच्छाशक्ती कार्यरत झाल्यामुळे श्रद्धेने ओटी भरणाऱ्या जीवाच्या देहातून बाहेर पडणाऱ्या इच्छा लहरींचे घनीकरण होऊन जीवाची अपेक्षित इच्छा पूर्ण होते. देवतेच्या कार्यरत इच्छाशक्तीतूनच देवतेची कृपा लवकर संपादन करता येते. इच्छाशक्तीतूनच जीवाला साधना करण्याची स्फूर्ती मिळते. त्यानंतर साधनेतील पुढच्या टप्प्यात जीवाला देवतेच्या कार्यरत क्रियाशक्तीतून साधना म्हणून प्रत्येक कर्म करण्याची शक्ती प्राप्त होते आणि त्यानंतर कार्यरत ज्ञानशक्तीतून जीवाला वैराग्य प्राप्त होते. ओटी भरणे म्हणजेच श्री दुर्गादेवीची निर्मितीची किंवा कार्य करण्याची इच्छा प्रबळ करणे होय. वाण देताना नेहमी पदराच्या टोकाचा वाणाला आधार देऊन देतात. वाण देणे म्हणजे दुसऱ्या जीवातील देवत्वाला तन मन आणि धन यांच्या त्यागातून शरण येणे होय. पदराच्या टोकाचा आधार देणे म्हणजे अंगावरील वसनाच्या आसक्तीचाही त्याग करून देहबुद्धी त्यागण्यास शिकणे. हा काळ साधनेला पोषक असल्याने या काळात दिलेल्या वाणातून देवता लवकर प्रसन्न होऊन जीवाला इच्छित फलप्राप्ती होते म्हणजेच दान सत्कारणी लागते. संक्रांतीचे हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत करण्याचे महत्त्व. रथसप्तमीपर्यंतचा काळ हा तेजाला पुष्टी देणारा असल्याने या काळापर्यंत हळदी कुंकू केले जाते.
त्यानंतर हळूहळू तेजाचे प्राबल्य न्यून होऊ लागल्याने प्रत्येक कृतीत वाईट शक्तींचा अडथळा येण्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे विधीतून मिळणाऱ्या पुण्यदर्शक फलप्राप्तीचे प्रमाणही न्यून होते. म्हणून तेजाच्या मारक तत्वास पुष्टी देणाऱ्या आणि आदिशक्तिरूपी तेजाला आवाहन करणाऱ्या हळदी कुंकूरूपी धार्मिक उपासनात्मक कृती रथसप्तमीपर्यंत केल्या जातात. वाण देताना 13 प्रकारच्या वस्तू देण्याचे कारण याची माहिती आपण ऐकूयात. वाणाच्या रूपाने 10 दिशांच्या माध्यमातून स्थळदर्शक रूपी सर्व प्रकारची आसक्ती त्यागणे, तसेच या दिशामंडलाला कार्यरत करणाऱ्या मूळ ब्रह्मांडातील 3 शक्तींच्या म्हणजे इच्छा, क्रिया आणि ज्ञान यांच्या माध्यमातून आसक्तीविषयक मूळ काळदर्शक संस्कारही त्यागणे, असा 13 या वाणातील संख्येमागचा मूळ उद्देश आहे. 13 हा आकडा 10 दिशा आणि त्यांना कार्यरत करणाऱ्या 3 ब्रह्मांडातील मूळ शक्ती यांचे दर्शक मानला गेलेला असल्याने या सर्वांच्या माध्यमातून 13 संख्यादर्शक वाणे देऊन कृती म्हणजे स्थळ आणि कर्म म्हणजे काळ यांच्या स्तरावर आसक्ती त्याग करण्याचे हे द्योतक आहे. म्हणून 13 या आकड्याला विशेष महत्त्व आहे. मकर संक्रांत हा जरी अयनवाचक सण असला तरी हिंदू धर्मात त्याला अनेक दृष्टिकोनातून महत्त्व प्राप्त झाले आहे. मकर संक्रांतीचे महत्त्व आपण थोडक्यात समजून घेऊया. मकर संक्रांतीचे व्यावहारिक महत्त्व पाहत असताना असे लक्षात येते की भारतीय संस्कृतीत मकर संक्रांत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव तिळगुळ घ्या, गोड बोला असे म्हणून जवळ येतो. या दिवशी इतरांना तिळगुळ देण्यापूर्वी देवांच्या समोर ठेवावा. त्यामुळे तिळगुळातील शक्ती आणि चैतन्य टिकून राहते. तिळगुळ देताना आपल्यात चैतन्य आणि वेगळाच भाव जागृत होतो. व्यावहारिक स्तरातील जीवाला घरात असलेल्या वातावरणातील चैतन्याचा लाभ होतो. त्यांच्यातील प्रेमभाव वाढतो. त्याला नकारात्मक दृष्टिकोनातून सकारात्मक दृष्टिकोनात जाण्यास सहाय्य होते. तिळगुळाचे महत्त्व पाहत असताना असे लक्षात येते की तिळामध्ये सत्वलहरींचे ग्रहण आणि प्रक्षेपण करण्याची क्षमता अधिक असल्याने तिळगुळाचे सेवन केल्याने अंतर्शुद्धी होऊन साधना चांगली होते. मकर संक्रांतीचे साधनाच्या दृष्टीने महत्त्व पाहत असताना असे लक्षात येते की मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतचे वातावरण जास्त चैतन्यमय असते. साधना करणाऱ्या जीवाला या चैतन्याचा सर्वाधिक लाभ होतो. या चैतन्यामुळे त्या जीवातील तेजतत्व वृद्धिंगत व्हायला सहाय्य होते. या दिवशी प्रत्येक जीवाने वातावरणातील रज तम वाढू न देता अधिकाधिक सात्विकता निर्माण करून त्या चैतन्याचा लाभ करून घ्यावा. मकर संक्रांतीचा दिवस साधनेसाठी अनुकूल आहे. त्यामुळे या काळात अधिकाधिक प्रमाणात साधना करून ईश्वर आणि गुरु यांच्याकडून चैतन्य मिळविण्याचा प्रयत्न करावा. साधनेला अनुकूल काळ संक्रांतीचा काळ हा साधनेला अनुकूल असतो. कारण या काळात ब्रह्मांडात आप तसेच तेज या तत्वांशी संबंधित कार्य करणाऱ्या ईश्वरी क्रियालहरींचे प्रमाण अधिक असते. एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवणे. संक्रांती ही मातीच्या घड्याचे पूजन आणि उपायन देण्याच्या विधी याद्वारे 5 तत्वांनी बनलेल्या जीवांच्या देहाद्वारे साधना करून त्रिगुणांचा त्याग करून द्वैतातून अद्वैतात म्हणजे एका ब्रह्माकडे जाण्याचा मार्ग दाखवते. या दिवशी यज्ञात हवन केलेली द्रव्ये ग्रहण करण्यासाठी पृथ्वीवर देव अवतरित होतात. याच प्रकाशमय मार्गाने पुण्यात्मा पुरुष शरीर सोडून स्वर्गादी लोकी प्रवेश करतात. म्हणून हा कालावधी प्रकाशमय मानला गेला आहे. या दिवशी महादेवाला तीळ आणि तांदूळ अर्पण करण्याचे महत्त्व आहे. या दिवशी महादेवाला तीळ तांदूळ अर्पण करण्याचे अथवा तीळ तांदूळ मिश्रित अर्घ्य अर्पण करण्याचेही विधान आहे. या पर्वाच्या दिवशी तिळाचे विशेष महत्त्व मानले गेलेले आहे. तिळाचे उठणे, तीळ मिश्रित पाण्याचे स्नान, तीळ मिश्रित पाणी पिणे, तिळाचे हवन करणे, स्वयंपाकात तिळाचा वापर करणे तसेच तिळाचे दान हे सर्व पापनाशक प्रयोग आहेत. म्हणून या दिवशी तीळ, गूळ तसेच साखर मिश्रित लाडू खाण्याचे तसेच दान करण्याचे अपार महत्त्व आहे. जीवनात सम्यक क्रांती आणणे
हे मकर संक्रांतीचे आध्यात्मिक तात्पर्य आहे. मकर संक्रांतीला दिलेल्या दानाचे महत्त्व पाहत असताना असे लक्षात येते की धर्मशास्त्रानुसार या दिवशी दान, जप तसेच धार्मिक अनुष्ठान यांचे अत्यंत महत्त्व सांगितले आहे. या दिवशी दिलेले दान पुनर्जन्म झाल्यानंतर 100 पटीने प्राप्त होते. मकर संक्रांत हा एक प्राकृतिक उत्सव आहे. प्रकृतीशी ताळमेळ साधणारा हा उत्सव आहे. दक्षिण भारतात हे पर्व थई पोंगल नावाने ओळखले जाते. सिंधी लोक या पर्वाला तिरमौरी असे म्हणतात. महाराष्ट्रात तसेच हिंदी भाषिक या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात आणि गुजरातमध्ये हे पर्व उत्तरायण नावाने ओळखले जाते. उत्तरायण पर्वाची वाट पाहणाऱ्या भीष्म पितामहांनी उत्तरायण चालू झाल्यानंतरच देहत्याग करणे पसंत केले होते. जगातील कोणत्याही योद्ध्याने शरशय्येवर 58 दिवस काय 58 घंटेही संकल्पबळाने जगून दाखविले नाही. ते काम भारताच्या भीष्म पितामहांनी करून दाखविले होते. जीवनाकडे साक्षी भावाने पाहण्यास शिकवणारा हा सूर्याचा उत्सव आहे. सूर्याच्या उत्सवाला संक्रांत असे म्हणतात. कर्क संक्रांतीनंतर सूर्य दक्षिणेकडे जातो आणि पृथ्वी सूर्याच्या जवळ म्हणजे खाली जाते. यालाच दक्षिणायन असे म्हणतात. मकर संक्रांतीनंतर सूर्य उत्तरेकडे जातो आणि पृथ्वी सूर्यापासून दूर म्हणजेच वर जाते. यालाच उत्तरायण असे म्हणतात. कोणत्याही ग्रहमालिकेतील कोणत्याही ग्रहाचे मध्यबिंदूकडे जाणे म्हणजेच खाली जाणे आणि मध्यबिंदूपासून लांब जाणे म्हणजे वर जाणे. कर्कवृत्ताकडून मकर वृत्ताकडे जाणे म्हणजेच वरून खाली जाणे आणि मकर वृत्ताकडून कर्कवृत्ताकडे जाणे म्हणजे खालून वर जाणे. मकर संक्रांत म्हणजे खालून वर चढण्याचा उत्सव आहे, म्हणून तो महत्त्वाचा मानला आहे. पृथ्वीच्या सूर्याजवळ आणि सूर्यापासून दूर जाण्याचा जसा सूर्यावर काहीच परिणाम होत नाही, तसेच मानवाने त्याच्या जीवनात येणाऱ्या चढउतारांकडे, सुखदुःखाकडे समत्व दृष्टीने, साक्षीभावाने पाहायला हवे, असा संदेश या सणामधून आपल्याला मिळतो. सूर्यदेवाने तहानलेल्या अश्वांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे मकर संक्रांत आहे. सूर्यदेवाने जास्तीत जास्त उष्णता देऊन पृथ्वीवरील बर्फ वितळविण्यासाठी मोठी तपश्चर्या चालू केली. त्यावेळी रथाला असलेल्या घोड्यांना सूर्यदेवाची उष्णता सहन न झाल्याने त्यांना तहान लागली. तेव्हा सूर्यदेवाने मातीच्या मडक्यातून पृथ्वीवरचे पाणी खेचून म्हणजे विहिरीतून घड्याने जसे पाणी काढतात तसे खेचून घोड्यांना प्यायला दिले. म्हणून संक्रांतीच्या वेळी घोड्यांना पाणी पाजलेल्या मडक्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीची मातीची मडकी पूजण्याची प्रथा चालू झाली. रथसप्तमीच्या दिवसापर्यंत सुवासिनी हळदी कुंकवाच्या निमित्ताने या पूजलेल्या मडक्यांचे वाण एकमेकींना भेट म्हणून देतात, अशी ही एक कथा आहे. मकर संक्रांतीबद्दल काही प्रश्न आपल्या मनात येतात. म्हणजेच संक्रांत ज्या दिशेने येते त्या भागात सुख का येते? संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू महाग का होतात? करी दिन वाईट का मानला जातो? तर आपण या प्रश्नांची उत्तरे पाहूयात. करी दिना दिवशी ब्रह्मांडात तमोगुणी लहरींचे आधिक्य वाढण्यास आरंभ होतो. हे आधिक्य तत्वस्वरूपी वाढत असताना या भारित वायुमंडलात केल्या जाणाऱ्या कृती रजतमात्मक लहरींच्या निर्मितीला पुष्टी देणाऱ्या असतात. संक्रांतीच्या दिवशी रजसत्वातील सत्वलहरींचे प्रमाण करी दिना दिवशी न्यून होण्यास आरंभ झाल्याने तमोगुणाचे प्राबल्य सूक्ष्म रूपात वाढण्यास प्रारंभ होऊ लागतो. हा काळ वाईट शक्तींच्या निर्मितीजन्य हालचालीसही पोषक असल्याने तो वाईट समजला जातो. संक्रांतीने धारण केलेल्या वस्तू त्या वर्षी महाग का होतात? वस्तू महाग होणे याला कोणतेही आध्यात्मिक कारण नाही. हे निव्वळ व्यावहारिकतेच्या स्तरावर आचरलेले एक रूढीदर्शक माध्यम आहे. संक्रांत ज्या दिशेने येते त्या भूभागात सुख येते आणि ती ज्या दिशेकडे बघते तेथे संकटे येतात असे मानले जाते. यामागील शास्त्र काय? तर ज्या दिशेने येणे म्हणजे भूभाग हा स्थळाचे तर बघणे हे काळाचे दर्शक आहे. संक्रांतीचा काळ हा रजसत्व लहरींना पुष्टी देणारा असल्याने या काळात ब्रह्मांड मंडलात रजोगुण हा स्थळदर्शक तर सत्वगुण हा काळाचे माध्यम म्हणून कार्य करतो. स्थळचक्राप्रमाणे ज्या दिशेतील लहरी संक्रांतीतील सूर्याच्या गतीच्या
रूपांतरणात्मक काळात निर्माण होणाऱ्या तेजाच्या साह्याने भारित होतात, त्या दिशेकडे सुख येते. म्हणजेच त्या दिशेला स्पर्श करून तेजोलहरी भूमंडलात अवतरत असल्याने त्या वायुमंडलातील वाईट शक्तींचे निर्दालन करतच येतात. म्हणून या दिशेकडून येणाऱ्या लहरींच्या प्रवाहाच्या संपर्कात येणाऱ्या भूभागात केली जाणारी कृती वाईट शक्तींच्या त्रासापासून मुक्त राहते. म्हणून त्या त्या भागात सुख येते असे म्हटले जाते. दिशेकडे बघणे. ती ज्या दिशेकडे बघते, म्हणजे संक्रांत ज्या दिशेकडे बघते, या तेजाच्या प्राबल्यावर होणाऱ्या सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या संपर्कित दिशांना भोगावा लागल्याने तेथे संकटे येतात असे म्हटले जाते. तेजाच्या घर्षणातून निर्माण होणाऱ्या वाईट शक्तींचा निर्दलनात्मक विघटनरूपी सूक्ष्म परिणाम आजूबाजूच्या दिशांना भोगावा लागल्याने त्याला काळाच्या स्तरावर केवळ बघणे म्हणजेच स्थूल स्तरावर स्थळाच्या माध्यमाच्याही पलीकडे नेणे असे संबोधले जाते. हा परिणाम संकटजन्य म्हणजेच वाईट शक्तींच्या रागाला सामोरा जाणारा समजला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत. मकर संक्रांतीच्या दिवशी लहान बालके किंवा सुवासिनी यांनी काळी वस्त्रे परिधान करू नयेत असे म्हटले आहे. कारण हिंदू धर्मात काळा रंग अशुभ मानला जातो. तसेच अध्यात्मशास्त्रानुसार काळा रंग वातावरणातील तमोगुणी स्पंदने आकृष्ट करतो. त्यामुळे या रंगाची वस्त्रे परिधान केल्यास तमोगुणी स्पंदने आकृष्ट झाल्याने व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. मकर संक्रांतीच्या दिवशी काळी वस्त्रे परिधान करावीत अथवा परिधान केली तरी चालतील, या सूत्राला कोणत्याही धर्मग्रंथाचा आधार नसल्यामुळे या दिवशी काळी वस्त्रे परिधान करू नयेत. मकर संक्रांतीच्या दिवशीच्या दानाचे महत्त्व पाहत असताना असे म्हणता येईल की या दिवशी दान देण्याला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणातील हा श्लोक पहा. संक्रांतो यानी दत्तानी दव्यकव्यानि मानवैः तानि नित्यं ददात्यर्कः पुनर्जन्मनि जन्मनी. म्हणजेच मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात किंवा हव्यकव्ये करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो. आधुनिक काळात दान देण्याच्या गोष्टींच्या यादीमध्ये विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान याही गोष्टींचा समावेश व्हावयास हवा. या दिवशी घरातील किंवा गावच्या मंदिरातील देवाला तीळ तांदूळ वाहतात. सुघटात गहू, उसाचे तुकडे, हळकुंडे, कापूर, बोरं, द्रव्ये इत्यादी वस्तू घालून ते दान देण्याची प्रथा आहे. शास्त्रानुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. या दिवशी आपले भाग्य उजळविण्यासाठी राशीनुसार काही उपायही करावेत. हिंदू धर्मात मकर संक्रांत एक प्रमुख पर्व आहे. भारताच्या विभिन्न भागामध्ये या सणाला स्थानीय मान्यतांच्या अनुसार साजरे केले जाते. प्रत्येक वर्षी सामान्यतः मकर संक्रांत 14 जानेवारीला साजरी केली जाते. ह्या दिवशी सूर्य उत्तरायण होतो, म्हणजेच उत्तर गोलार्ध सूर्याकडे वळते. ज्योतिष्य मान्यतेनुसार ह्याच दिवशी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करतो. जास्त करून हिंदू सणांची गणना चंद्रमावर आधारित पंचांगाच्या द्वारे केली जाते, परंतु मकर संक्रांत पर्व सूर्याच्या आधारित पंचांगाच्या गणनेने साजरी केली जाते. मकर संक्रांतीनेच ऋतू परिवर्तन होते. शरद ऋतू क्षीण होतो आणि वसंत ऋतूचे आगमन सुरू होते. त्याच्या फळस्वरूप दिवस मोठे होतात आणि रात्र छोटी होते. मकर संक्रांतीचे महत्त्व धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहायचे म्हटले तर असे लक्षात येईल की भारतात धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनाने मकर संक्रांतीचे मोठे महत्त्व आहे. पौराणिक मान्यतांच्या अनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनिदेवाच्या घरी जातात, कारण शनी मकर व कुंभ राशीचा स्वामी आहे. तथापि हे पर्व पिता पुत्रांच्या अनोख्या भेटीशी जुळलेलं आहे. एक अन्य कथेच्या अनुसार असुरांवर भगवान विष्णूने विजय म्हणून ही मकर संक्रांत साजरी केली जाते असेही म्हटले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूंनी पृथ्वी लोकात असुरांचा संहार करून त्यांचे शीर कापून
मंदरा पर्वतावर गाडले होते. तेव्हापासून भगवान विष्णूच्या विजयावर मकर संक्रांत पर्व साजरा केला जाऊ लागला. मकर संक्रांत म्हणजे नवीन पीक आणि नवीन ऋतूंचे आगमन. यामुळे ही मकर संक्रांत साजरी केली जाते. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार तसेच तामिळनाडू आणि आपल्या महाराष्ट्रातही मकर संक्रांतीची ही वेळ पीक काढण्याची वेळ असते. म्हणून शेतकरी मकर संक्रांतीला आभार दिवसाच्या रूपातही साजरे करतात. शेतात गहू आणि धान्याची पोती शेतकऱ्यांच्या मेहनतीचे परिणाम असते. परंतु हे सर्व ईश्वर आणि प्रकृतीच्या आशीर्वादाने शक्य आहे. पंजाब आणि जम्मू काश्मीरमध्ये मकर संक्रांतीला लोहडी या नावाने साजरी केली जाते. तामिळनाडूमध्ये मकर संक्रांत पोंगल म्हणून साजरी केली जाते. तर उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये खिचडी या नावाने मकर संक्रांत साजरी केली जाते. मकर संक्रांतीवर खिचडी बनवली जाते. तर काही ठिकाणी दही चुडा आणि तिळीचे लाडू बनवले जातात. मकर संक्रांतीचे लौकिक महत्त्व पाहत असताना असे लक्षात येते की जोपर्यंत सूर्य पूर्वेकडून दक्षिणेकडे जातो त्या वेळात सूर्याच्या किरणांना खराब मानले गेले आहे. परंतु जेव्हा सूर्य पूर्वेपासून उत्तरेकडे गमन करायला लागतो तेव्हा त्याची किरणे आरोग्य आणि शांतीला वाढवतात असे म्हटले आहे. यामुळे साधू, संत आणि जे लोक आध्यात्मिक क्रियेने जोडलेले आहेत त्यांना शांती आणि सिद्धी प्राप्त होते. जर सरळ शब्दात सांगितले तर असे म्हणता येईल की जुन्या कटू अनुभवांना विसरून मनुष्य पुढे चालत जातो. स्वतः भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की उत्तरायणाच्या 6 महिन्याच्या शुभ काळात जेव्हा सूर्यदेव उत्तरायणात येतात तेव्हा पृथ्वी प्रकाशमय होते. अशा या प्रकाशात शरीर त्याग करून मनुष्याचा पुनर्जन्म होत नाही, म्हणून तो ब्रह्माला प्राप्त होतो.